तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे हेचे सर्व
हरी 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 राम कृष्ण पाहता समचरणाची शोभा
हरी जागरेगा भक्ती प्रेम विण ज्ञान नको हरिभक्तीपरायण परमपूज्य ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थापक अध्यक्ष रमेशजी महाराज जाधव यांना संगत करतील हरिभक्तीपरायण परमपूज्य भजन सम्राट संतोषजी महाराज कांबळे. प्रेम सुख भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान विकलवा तोया अभिमान विकलवा
भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. रांडवेने जेवी शृंगार पै केला, रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवे सुरवाड जाणतील. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविण नाही समाधान. विठ्ठल
नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमा विण नाही समाधान महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन् त्वमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्ष्यभूतं भावारतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मृगुटी जळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिते शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय श्री सीताय पतये नमः मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरण्यं प्रपद्ये दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पूरतो मारुति यस्य त्वं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरण्यं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरुपाय दोन्ही स्वये भानुजो भानु आराधिला तयाचे कुळी दीपको दिव्य झाला हरी भक्ती लागो नितारे समजता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा पांडुरंगा करू प्रथम
गंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या धन्य धन्य एक तुमचे पायी माझा माथा दासोपंतांचा अभिमान गेला घेताची दर्शन भक्ती प्रेमावीण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमावीण नाही समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री क्षेत्र वडगाव कोलाटी या ठिकाणी चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान प्रभू रामचंद्राच्या भगवान महादेवाच्या या ठिकाणी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्ताने हा अखंड हरिनाम सप्ताहाचं पहिलं वर्ष. बरोबर आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमार्थ करताना मोजायचं नाही बरं का. लक्षात घ्या, परमार्थ करीतच राहायचा. जसं दान करताना मोजायचं नाही किंवा दान करताना काय किती केलं सांगायचं नाही, काहीच गरज नाहीये. आमच्या जाधव साहेबासारखं. बरोबर आहे. इथं आलो, जाधव साहेबांचा परिचय झाला, त्यांच्या घरी चहा घेण्याचा योग आला. परिहारामध्ये त्यांचं नाव घेणार होतो पण आता विषय निघाला म्हणून सांगतो. त्यांची महती वाऱ्यामापी सज्जनांचे. बरोबर आहे. सज्जनांचे काय, सज्जनांची कीर्ती जी असते ती वाऱ्यासोबत चालत असते, ती सांगायची गरज पडत नसते. लक्षात घ्या. तसं आदरणीय आमचे हरिभक्तपरायण सोनवणे महाराजांनी आणि आमच्या हनुमंत महाराजांनी सांगितलं की महाराज या परिसरामध्ये कुठेही सप्ताह असू द्या, तिची काल्याची पंगत जाधव साहेबाची असते. विठ्ठल विठ्ठल किती पंक्ती दिल्या तुम्ही जाधव साहेब, लिहून ठेवलं की डायरीमध्ये? लिहून पण ठेवू नका, ठेवलं नसेल तर फार चांगली गोष्ट. लिहून ठेवलं की एक गोष्ट आहे ना, आपण पैसे मोजतो का? खूप पैसे असले, जुने लोक पैसे मोजित नव्हते, सावकार लोक काय तोलायचे पैसे का, मोजलं तर कमी होत असतं. लक्षात घ्या. म्हणून परमार्थही करताना माणसाने मोजायचं नाही. किती सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण केले, काहीच करायला गरजच नाही. करायचं आणि टाकून द्यायचं, सोडून द्यायचं. कृष्णार्पण वस्तू ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने परमार्थ करायचा, तर तो परमार्थ फलद्रूप होत असतो बरं का. अन्यथा फलद्रूप होत नाही. विठ्ठल विठ्ठल चालू असणार आहे अखंड हरिनाम सप्ताह. भगवान महादेवाच्या मंदिराचा हा वर्धापन दिन आहे. लक्षात घ्या. प्रत्यक्ष तुम्ही भगवान महादेवाची सेवा करत आहात. भगवान महादेव अत्यंत भोळेत बरं का. लक्षात ठेवा. सगळ्या देवामध्ये जर कोणी भोळा असेल तर भगवान महादेव आहे. नाथ महाराज सांगतात, मी नाही सांगत. कारण की कीर्तनकाराने उभा राहिल्यावर प्रमाण असेल तर बोलावं, अन्यथा बोलू नये. लक्षात घ्या. नाथ महाराजांनी प्रमाण दिले. नाथांनी सांगितलं एका अभंगामध्ये, शिव भोळा चक्रवर्ती
शिवभोळा चक्रवर्ती उगाच सांगतायत का वाटलं म्हणून लिहिलंय का? साधू संतांनी वाटलं म्हणून लिहिलंच नाही बरं का. अनुभव आले अंगात ते या जगा देतसे. याचा आवाज सुंदर ठेवला होता सुरुवातीला, तुम्ही तेवढाच ठेवा आणि थोडासा वाढवा. माझा आवाज कमी जास्त होतोय का? विठ्ठल विठ्ठल अनुभव आला. नाथांनी जीवनामध्ये बघितलं की खरोखर भगवान महादेव भोळे. एकदा नाथांना पैठणमध्ये विचारलं, अहो तुम्ही म्हणताय शिव भोळा चक्रवर्ती, पण भगवान महादेव किती भोळे आहेत? नाथ महाराज म्हणतात, किती भोळे काय सांगावं महाराज. अहो याच पैठणमध्ये घडलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलं ना. गाढवाला पाणी पाजलं तर भगवान महादेव प्रसन्न झाले, इतके भोळे आहेत. विठ्ठल विठ्ठल नाथांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. नाथांना त्या गाढवामध्ये भगवान त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं दर्शन घडलं. नाथांनी त्या गाढवाला पाणी पाजलं. त्याचा परिणाम असा झाला की त्या गाढवाचे भगवान महादेव झाले. आणि त्या कुंभार, इथं काही तो विषय सांगायची गरज नाही, पण विषय निघाला म्हणून सांगतोय. भगवान महादेवाची भक्ती का करावी? त्या गाढवाचे झाले महादेव आणि त्याच्या शेजारी जी कुंभारीण उभी होती, रडत होती गाढवाला पाण्यासाठी, तिची झाली माता पार्वती. आणि भगवान महादेव आणि माता पार्वती प्रगट झाले. म्हणून नाथ महाराज म्हणतात शिव भोळा चक्रवर्ती. भगवान महादेव इतके भोळे, आपण या महादेवाचे त्या ठिकाणी पूजन करत आहात. नक्कीच भगवान महादेव तुमच्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आता काय झाले, महादेवाची भक्ती जरा जास्त वाढली आहे कांबळे महाराज, बरोबर आहे. 2-4 वर्षात मला वाटतं हे सगळं श्रेय मिश्राजी महाराजांना दिलं पाहिजे, बरोबर आहे. महादेव तर याच्या आधी होते, अनादी कालापासून महादेव आहेत, पण आम्हाला कधी कळाले? ह्या 10 वर्षात कळाले, 5 वर्षात. म्हणून बघा तुम्ही, पहाटे 4 पासून ते रात्री 10 पर्यंत काय प्रमाण आठवलं असेल तर म्हणा बरं का महाराजी. तसं काही नाही, आज जागरणच कीर्तन. एक जरी वाजलं तरी हरकत नाही, मी 1 वाजेशिवाय हटत नसतो. हो विठ्ठल विठ्ठल तिकडून जोपर्यंत बुंदीचा किंवा त्या लाडूचा मला वास येत नाही इथपर्यंत झाली आहे बा बुंदी तयार उद्याच्या प्रसादाची, तोपर्यंत मी काय हटत नसतो. मग आता ती 12ला होईल, 1ला होईल, 2ला होईल, का इथंच काकडा सुरू होईल मला सांगता येत नाही. नाथ महाराज जेवढी बुद्धी देतील तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न करेल. पण आठवलं प्रमाण तर द्या महाराज. मलाही तेवढीच मदत. मलाही सर्दी झाली, घासा बसलाय, चालूच आहे. दीड महिना झाला, म्हणजे कमीत कमी 28-29 दिवस झाले सतत मी बाहेरच आहे घराच्या. तब्येतीवर परिणाम झाला, दाढी वाढली, सहसा मी जास्त काही चांगला राहत नाही, असंच राहतो अगदी भोळ्यासारखा, बरोबर आहे. कारण की माझा महादेवच भोळा आहे, तर आपण कशाला चांगलं राहायचं, बरोबर आहे. विठ्ठल भगवान महादेवाच्या वर्धापन दिनानिमित्त चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र वडगाव कोल्हाटी आणि समस्त या परिसरातील भाविक भक्तजनांच्या सहकार्याने तन मन धनाने चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह, ज्यांच्यामुळं मला तुमच्यापर्यंत येण्याची संधी आली, तुमची सेवा करण्याची संधी आली, तुमच्या दर्शनाचा योग आला, असे असणारे माझे परमार्थस्नेही हरिभक्तपरायण कीर्तनकार, भागवतकार, रामायणाचार्य, सुंदर रामायण करतात महाराजजी, असे असणारे श्री सोनवणे महाराज यांचा मला फोन आला. हनुमंत महाराजांचा मला फोन आला की महाराज 1 तारीख घ्या तुम्ही कार्यक्रम, पहिलंच वर्ष आहे, चांगला कार्यक्रम आहे आणि आम्ही आहोत. म्हणलं जिथं हनुमंत आहे तिथं मला यायला काही अडचण नाही, बरोबर आहे. कारण की ज्याच्या त्याच्या सदा सहाय्यते असं म्हणलेलं आहे. हनुमंतरायाचं वर्णन सदा सहाय्यते असं केलेलं आहे. लक्षात घ्या की जे सतत सहाय्य करतात, जे सतत मदतीला येतात, जे सतत मागं पुढं उभे राहतात, ते म्हणजे चिरंजीव असणारे हनुमंतराया. ते हनुमंतराया माझ्यासाठी हे हनुमंतराया. विठ्ठल विठ्ठल महाराजांचा फोन आला आणि ही तारीख, ही सेवा करण्याची संधी मला मिळाली. इथं आल्यानंतर आदरणीय हरिभक्तपरायण जाधव साहेबांसारख्या चांगल्या व्यक्तिमत्वाची, दानशूर वगैरे म्हणून त्यांना मोठं करत नाही. काय होत असतंय, आपला विषय असतोय अभिमान नित्य नवा तया माझी. थोडं कौतुक झालं तुमचं, म्हणजे तुमचं तसं होणार नाही जाधव साहेब, पण कौतुक झालं की सर्वसामान्य माणूस काय होत असतो, वरती चढत असतो. आणि जो जमिनीच्या पेक्षा वरती गेला मग वरतीच जात असतो, तो काही खाली येत नसतो. माणसाने जमिनीवर राहावं नेहमी, पाय जमिनीवर ठेवावे. असे असणारे खरोखर परमार्थस्नेही जाधव साहेब, त्यांच्याकडे चहा घेतला, त्यांनाही धन्यवाद, त्यांची ओळख झाली. त्यानंतर ज्यांचं संत पूजन आज आहे, विशेष करून त्यांनी आज गाडीसुद्धा घेतली, फुल्ली ॲटोमॅटिक गाडी आहे बरं का.